सकाळ झालेली होती. चहा टाकलेला होता ताईंसाठी आणि आईंसाठी. त्यानंतर ना एकाकडे दूध ठेवलेलं होतं. तर आज आई म्हटल्या, की आज आलूचे पराठे पण करू आणि आलूची चटणी पण करू. कारण डब्याला आलूची चटणी द्यायची होती त्यांना. चहा झालेला होता. चहा काढला. आम्ही तिघांनी पण चहा घेतला. त्यानंतर ना मी मॅगी घेतली. मॅगी टाकली. शिक्षणासाठी मॅगी केलेली होती. मॅगी झालेली होती. त्यानंतरनी शिवचरनी मॅगी खाल्ली. मी लगेच स्वयंपाकाला लागली. कारण ताईंना पण जायचं होते पुण्याला. कांदा घेतला, जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, त्याच्यात आलू घातले, हळद वगैरे. चटणी झालेली होती. त्यानंतर ना पीठ मळून ठेवलेलं होतं, तर ते व्यवस्थित करून घेतलं. तर आई म्हटल्या, की "आता पोळ्या आणि पराठे मी करते." आणि पराठे असं पण मी आईंनाच करायला लावते, कारण मला आईंच्या हातचे पराठे खूपच आवडतात. आई म्हणतात, की "तू पराठ्याचं मिश्रण खूप छान बनवते." आणि मला आईंच्या हातचे पराठे खूप आवडतात. त्यानंतर पराठे वगैरेचा नाश्ता वगैरे केला सर्वांनी. आणि ताई दुपारून जेवण वगैरे करून ताई घरी निघाल्या होत्या, म्हणजेच पुण्याला जाणार होत्या. मी ताईंना सोडायला गेली होती रिक्षा स्टॉपपर्यंत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.